आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडे कळवायला सांगितलं, कारण शासन आमच्यावर काही चर्चा करत नाही. गेली 2 वर्ष आम्ही आंदोलन करतोय, पण शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत हे समजावून घेण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कधीही स्वारस्य दाखवलेलं नाही आहे. त्यामुळं आमच्या भावना काय आहे सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या, या भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही शासनाला कळवलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना काही जाब विचारला. गेल्या महिन्यामध्ये भाग्यनगरमध्ये पहाटे 3 वाजता पोलीस आणि प्रशासन संयुक्त मोजणी करायला का गेलेलं होतं? लोक साखर झोपेमध्ये असताना तुम्हाला रात्री अपरात्री चोरासारखं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये का जाता आणि तुम्हाला तो अधिकार कुणी दिला? त्याचा जाब आम्ही विचारला. एक तर 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सरकारनं नवीन नोटिफिकेशन काढल्यानंतर विहित मुक्तीमध्ये हरकती नोंदवलेल्या आहेत. त्याच्या अजून सुनावण्या झालेल्या नाहीत आणि त्याच्या आधीच संयुक्त मोजण्या करायचं चालू आहे असं आमच्या कानावर आलं. संयुक्त मोजणीचे नोटिसा कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये लागले आहेत. अजून सांगली जिल्ह्यात नाही, पण सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत. मग हरकती न घेता कशा काय संयुक्त मोजण्या? आणि माझी अशी माहिती आहे की 25 तारखेनंतर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा संयुक्त मोजणीचा घाट घातलेला आहे. मोनार्क कंपनी सर्वे करणारी ही खाजगी कंपनी आहे. त्यांनी बंदोबस्तासाठी पैसे भरलेत का? मग या खाजगी कंपनीला 200, 400 पोलीस कसं काय मिळतात? रात्री अपरात्री कसं मिळतात? याचाही जाब आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. अर्थातच ते निरुत्तर झाले, कारण वरून दबाव असणार. वरून आम्ही त्यांना सांगितलं वरून दबाव बिवा काय चालणार नाही. संविधानानं आम्हालाही काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारानुसार रात्री अपरात्री जर कोण आमच्या शेतामध्ये आलं तर दरोडेखोरांना जी ट्रीटमेंट देते ती पोलिसांना सुद्धा द्यायला आम्ही मागे पडणार नाही, असा कडक इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे.